आपल्या सर्वच ख्रिस्तात सलाम. मातृदिनाच्या शुभेच्छा देत असताना मी प्रथम परमेश्वराचे आभार मानते आणि त्याने मला या ठिकाणी त्याच्या वचनातून बोलण्याकरता ही सुसंधी प्राप्त करून दिली. त्यावेळी त्याचे उपकार मानते, त्याच्या नावाला शतशः धन्यवाद देते. त्याचप्रमाणे सेंट मॅथ्यू चर्चचे प्रिस्ट इंचार्ज आमचे काळसेकर बाळासाहेब यांचे देखील मी आभार मानते आणि तसेच चर्च कमिटी, सेंट मॅथ्यू चर्च कमिटी सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद या सर्वांचे देखील मी आभार मानते. प्रभूच्या वचनातून बोलण्याकरता त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र परमेश्वर देवा, स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या माझ्या उद्धारका, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. बाबा, या ठिकाणी तुझ्या वचनातून बोलत असताना लागणारा शक्ती, सारे सामर्थ्य तू मला पुढील आणि बाबा मी नाही बाबा, तर तू माझ्याद्वारे बोल. ही लहानशी विनंती तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणतोय, आमीन. आपण एक शास्त्रपाठ वाचणार आहोत. मत्तय याचा 20वा अध्याय आणि 20 ते 24 वचने आपण पाहणार आहोत. ऐहिक सन्मानाप्रित्यर्थ विनंती. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या 2 मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. तो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्या ठाई माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्या ठाई तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यास त्या 2 भावांचा राग आला. पवित्र शास्त्रातून काही महिलांचा मी उल्लेख करणार आहे यावेळेस. त्यापैकी मोशेची आई योखबेद. निर्गमाच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला ह्या योखबेदचा परिचय मिळतो आणि ही मोशेची आई एक महान अशी माता त्यावेळेस होऊन गेली. तिच्याद्वारे मोशे म्हणजे हा इस्रायलाचा मोठा सेवक झाला, देवाबरोबर चालला, देववाणी त्याला झाली, देवाबरोबर कितीतरी वेळेस तो बोलला आणि त्याच्याद्वारे अनेक मोठे मोठे कार्य झालेले आहे आणि आपण मोशेची गोष्ट लहानपणापासून ऐकत असतो. जेव्हा फारो राजाने फरमान काढले की तान्ह्या बाळात जे नुकतेच नवजात जन्मलेली मुलं आहेत त्यांचा फक्त मुलांची कत्तल करावी असं त्या ठिकाणी त्यांनी फारो राजाने फरमान काढलेलं आहे. फक्त मुली जिवंत ठेवायचं. या अशा बिकट परिस्थितीमध्ये, या अशा भयानक परिस्थितीमध्ये तिनं त्या मुलाला कसा जन्म दिला, त्याचा प्रतिपाळ कसा झाला हे आपण पाहतोच आहे, अनेक वेळा पाहिलेलं आहे. जेव्हा तिच्या गर्भात तिचं बाळ वाढत होतं आणि तिचं बाळातपण झालं आणि तिला पुत्ररत्न देखील झालेला आहे. तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असेल परंतु तिने कशाची काळजी केलेली नसावी. तिने फक्त देवावर सर्व काही सोपवून दिलेलं असावं. देव तिचा मार्गरक्षक झालेला आहे आणि तिचा सांभाळकर्ता झालेला आहे. जेव्हा तिला पुत्ररत्न झाला त्यावेळेस कितीतरी मोठ्या चमत्कारिक अशा रीतीने त्याचा सांभाळ झालेला आपण पाहतो. ती संपूर्ण गोष्ट मी सांगणार नाही वेळेअभावी, परंतु आपल्याला ते सर्वांना माहीत आहे असावं. त्यावेळेस जेव्हा तिने त्या बाळाला 3 महिन्यापर्यंत लपवून ठेवलं घरात, परंतु 3 महिन्यानंतर बाळ थोडं मोठं होऊ लागतं आणि त्या बाळाचा आवाज देखील मोठा होतो. ती त्या
त्या गोष्टीसाठी चिंतातूर असेल, तिने अनेक गोष्टी देखील अवलंबिल्या असतील, परंतु ती त्यामध्ये अपयशी झालेली आहे. आणि तिला एक अशी युक्ती सुचते आणि ती ताबडतोब ती युक्ती तिने अवलंबिली आहे आणि एक सुंदर असा छोटासा पेटारा तयार करून, लवाळ्याचा पेटारा तयार करून तिने त्या ठिकाणी सुंदर अशी छान अशी गादी केलेली आहे त्या बाळासाठी. आणि त्या बाळाला तिने सुखरूप असं अलगद त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि नदीमध्ये ती सोडत असताना तिने तो विचार केलेला आहे. ते बाळ त्या ठिकाणी नदीत सोडत असताना तिची काय परिस्थिती झाली असेल हे तिलाच ठाऊक आहे. ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट देवावर सोडून देतो त्यावेळेस देव त्या सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेतो आणि देव आपल्याला चालवतो आणि त्या गोष्टी संपूर्ण त्याच्या हातात घेतो आणि तो आशीर्वादितच करतो. देवाकडून त्या बाळाचा महत्त्वाचा सांभाळ झालेला आहे. चमत्कारिक रीतीने त्या बाळाचा सांभाळ झालेला आहे त्या राजकन्येकडून आणि त्याची वाढ झालेली आहे. आणि पुढे आपण बघतो की इस्रायल राष्ट्राचा मोठा संदेष्टा झालेला आहे आणि देवाचा एक मोठा सेवक झालेला आहे आणि अनेक वेळा देवाने त्याच्याशी बोललेलं देखील आहे आणि देव त्याच्यासोबत होता हे आपण पाहतो. त्या आज्ञा देखील आपण ज्या पाळतो त्या आपण त्याला देवाने सांगितलेल्या आहेत आणि आपण त्या पाळत आहोत. असा हा मोशे, त्याची ही आई योकेबेद ही एक महान अशी माता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये आणखीन एक माता म्हणजे हन्ना हिचा देखील उल्लेख यावेळेस करणार आहे. शमूएलाची आई. पहिले शमूएल याच्या पहिल्या अध्यायात आपल्याला या मातेचा उल्लेख पाहायला मिळतो. देवाला समर्पित केलेला तिने मुलगा तिने देवाला नाझीर म्हणून सोडलेला आहे. देवासाठी तिने त्या देवाच्या कार्यासाठी त्याला समर्पित असं तिने केलेला आहे. तो इस्रायलाचा मोठा संदेश झाला आणि तो अखेरचा शास्ता देखील झाला. आपण पवित्र शास्त्रात ही घटना पाहतो. हन्ना ही एक संदेष्टी होती आणि ती देवाच्या भयात होती, देवाच्या वचनात होती. ती सतत तिच्या वृद्धापकाळी जेव्हा तिने तिच्या मुलाला देवाला समर्पित केलेलं असताना ती घरी बसून राहिलेली नाही, तर ती देवाच्या मंदिरात राहिलेली आहे आणि देवाच्या मंदिरात तिने देवाच्या वचनाची सेवा केलेली आहे. प्रियांनो, खरंच ही किती महान महिला होती. हिने जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला 12 वर्षाचा असताना मंदिरात आणलेले असताना आपण नव्या करारात जेव्हा पाहतो की मरिया आणि योसेफ प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरात आणतात त्यावेळेस त्यांना त्या मंदिरात होती आणि तिने त्याला ओळखलेलं आहे की हाच इस्रायलाचा हा बाळ येशूला मंदिरात अर्पणासाठी आणले असताना तिने येशूला ओळखले. हाच मसीहा ख्रिस्त आहे असे तिने जाहीर देखील केले. अशी ही महान माता पवित्र शास्त्रात आपल्याला पाहायला मिळते. तिसरी माता पाहणार आहोत, इश्माईलची आई हगार. उत्पत्ती याच्या 21व्या अध्यायामध्ये आपल्याला या मातेचा उल्लेख पाहायला मिळतो. बैरशेबाच्या रानात भटकत असताना आपल्या त्यांना बाळाला तिला पाणी, जेव्हा तिच्याजवळचं मस्केतील पाणी संपतं तेव्हा तिची किती हलाखीची परिस्थिती होते आणि तिची काय दशा होते हे आपल्याला त्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. मुलाला झुडपाखाली टाकून दूर जाऊन बसलेली आहे ती. कारण काय तर ती त्या बाळाचा, तिच्या मुलाचा, तिच्या अपत्याचा मृत्यू पाहू शकत नाही. ती एक माता होती आणि तिला त्या मातेचं हृदय त्या ठिकाणी तिला सांगत होतं की तू ह्या ठिकाणी इथून दृष्टी आड. परंतु तिने प्रयत्न देखील केला तसा. बाळ अंबरडा फोडून रडू लागलं. बाळ तहानेने व्याकुळ झालं. पण देवाने मुलाची वाणी ऐकली, देववाणी झाली आणि त्या ठिकाणी देववाणी तिला सांगण्यात आलं की हगारे तू उठ, भिवू नकोस, तर मी तुझ्याबरोबर आहे. आणि ती चटकन उठलेली आहे. आपल्या
बाळाला घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी तिला दिशा दाखवण्यात आली त्या ती मार्गस्थ झालेली आहे. ज्यावेळेस तिला एक मोठा पाण्याचा झरा सापडतो त्या ठिकाणी आणि ती यथेचे पाणी प्यालेले आपल्या बाळाला देखील पाजलेलं आहे आणि अशा रीतीने तिचा बचाव झालेला आहे, तिच्या बाळाचा देखील बचाव झालेला आहे. अशा रीतीने ती पुढे मार्गक्रमण केली आणि ती पुढे यशस्वी झालेली आहे. नंतर तो मुलगा मोठा झाला, मोठा तिरंदाज झाला आणि रानावनातून भटकत असताना एक मोठा तिरंदाज असा झालेला आपण पाहतो आणि त्याच्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण झालेलं आहे. चौथी माता आपण पाहणार आहोत जब्दीच्या पुत्रांची आई, तिचं नाव आहे सलोमी. काही ठिकाणी तिचा उल्लेख आहे सलोमी. जब्दीचे हे 2 मुलं आहेत आणि प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलांना उच्च पद मिळावं. त्यामुळे तिचं ते मातृमत तिनं तिच्या विचाराप्रमाणे येशूजवळ प्रगट केलेलं आहे आणि एका दिवशी येशू ख्रिस्ताला सांगितलेलं आहे की तुमच्या राज्यात माझ्या 2 मुलांना समावेश करून घ्या, एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे बसण्याची तुम्ही आज्ञा द्या. येशू ख्रिस्ताने तिचं हे बोलणं ऐकलेलं आहे, परंतु त्याने तिला प्रत्युत्तर केलं की मी जो प्याला पिणार आहे तो तुम्हाला पिवेल काय? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं आहे की होय आम्ही पिऊ, परंतु प्रियांनो हे अशक्य आहे, हे खूपच कठीण आहे. त्यानं येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की मी जो प्याला पिवेल तुम्हाला पिवेल, मी जो प्याला पित आहे तो तुम्हाला पिवेल काय? त्या क्षणी त्याने उत्तर दिलं आम्ही पिणार, पण त्यांनी विचार न करता अतिशय लवकर आणि चटकन त्यांनी तो तत्क्षणी उत्तर दिलेलं आहे. काय वेळेला आपण देखील करतो, पण त्यावेळेस हे चुकीचं ठरलेलं आहे. त्या गोष्टीतून आपल्याला कळतं की त्यावेळेस नंतर त्या इतर शिष्यांना देखील ह्या मुलांचा आणि या आईचा राग आलेला दिसतो. 5वी माता आपण पाहणार आहोत हेरोदिया. ही माता ही एक क्रूर अशी माता आपण पाहणार आहोत. ही काही चांगली माता नव्हती आणि अशा अनेक माता शास्त्रामध्ये आहेत, पण या सर्वात जास्त क्रूर आणि सर्वात जास्त वाईट ठरलेली ही हेरोदिया अशी ही माता आपण पाहतो. आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोद राजाने पत्नी म्हणून ठेवून घेतलेली असताना जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान यानं त्याला वारंवार सांगितलेलं होतं की हे अयोग्य आहे, तू ती पत्नी ठेवू शकत नाही, ती एका माणसाची पत्नी आहे आणि तू तिला ठेवून घेऊ शकत नाही. परंतु राजाने ते ऐकलेलं नाही आणि त्याने स्वतःची लग्नाची बायको देखील सोडून दिलेली असते आणि तिनं देखील तिचा नवरा लग्नाचा सोडलेला असतो. असे हे 2 व्यक्ती आणि ह्या हेरोदिया नावाच्या बायकोने राणीने तिने स्वतःचा देखील नाश केलेला आहे, आपल्या नवऱ्याचा देखील नाश केलेला आहे आणि मुलीचा देखील नाश केलेला आहे. तिच्याकडून हा सर्वांचा नाश झालेला आहे हे आपण पाहतो. ज्यावेळेस योहानाने त्यांना सांगितलेलं असतं की योहान त्यांना सांगतो की हे अयोग्य आहे, परंतु त्यांना ते पटत नाही. ते त्यावेळेसपासून त्याला मारण्याचा कट करण्याचा विचार करत होते आणि त्यावेळेस तिने एक योजना आखलेली आहे आणि त्या राजमहालामध्ये दरबारामध्ये आपल्या मुलीला एका वाढदिवसाच्या प्रसंगी तिनं आपल्या मुलीला नृत्य करायला सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस तिने राजाला खुश करताच राजाकडे तिने मागितलेलं आहे की राजाने तिला सांगितलेलं आहे की तुला जे पाहिजे ते माग. त्यावेळेस चटकन तिने काही बोललेली नाही आणि तिने आईकडे धाव घेतली आणि आईला जाऊन विचारलेले आहे की मी काय मागू तू मला सांग. त्यावेळेस हेरोदियाने तिचा कट रचलेला आहे. तिने आपल्या मुलीला सांगितलं आहे की तू योहानाचा शिरच्छेद करायला सांग आणि ते शीर मला पाहिजे. म्हणजे तिने योहानाचं खून करण्यासाठी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ती या गोष्टीमध्ये
यशस्वी झालेली आहे, परंतु तिने सर्व कुटुंबाचा नाश केलेला आहे. अशी ही अतिदुष्ट अति वाईट अशी हेरोदिया ही ठरलेली आहे. आपल्याला कोणती माता व्हायचं आहे प्रियांनो? अनेक अशा माता आहेत की त्या आपल्या घराचा नाश करतात, आपल्या कुटुंबाचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत, आपल्या लेकरांचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत. यापैकी आपण कोणती माता आहे हे आपण समजून घ्यावे. 6वी माता म्हणजे ही तिला अपत्य नाही परंतु ती जगत माता ठरलेली आहे, मदर तेरेसा. या तेरेसा नावाच्या बाईला मदर ही पदवी मिळालेली आहे. आणि ती किती महान होती, तिचं कार्य किती महान होतं. ज्यावेळेस आपण तिच्या आश्रमांना भेट देतो, तिचं कार्य पाहतो, त्यावेळेस आपला काळजाचा ठोका संपल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी आपल्या डोळ्याचे पारणे फिरते प्रियांनो. खरोखर तिने किती महान कार्य केलेले आहे. रात्री बेरात्री तिने रस्त्यावरील सर्व अनाथ, पोरके, निराश्रित, दीनदुबळे असे प्रत्येकाची सेवा केलेली आहे. प्रत्येकांना त्यांच्या जखमा धुतलेल्या आहेत, त्यांचं जीवन तिने उद्धारलेलं आहे, त्यांना सर्व गोष्टींची मदत केलेली आहे, त्यांना आश्रमात आणलेलं आहे, त्यांचं जीवन तिने तिच्या परीने उद्धार केलेला आहे. आणि अशा प्रकारे तिचं कार्य तिने अतिशय महान असं केलेलं आहे. 4थी माता जगदीच्या पुत्राची माता, तिचं नाव सलोमी असं आपल्याला काही ठिकाणी तिचा उल्लेख सलोमी म्हणून केलेला आहे. मत्तयाच्या 20व्या अध्यायामध्ये जे आपण मगाशी शास्त्रपाठ वाचला ह्या शास्त्रपाठामध्ये हिचा उल्लेख आहे. ह्या मातेनं प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आपल्या दोन्ही मुलांकरिता त्यांचं स्थान दिले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ असावं असं तिने येशू ख्रिस्ताला सांगितलेलं आहे, आपला विचार तिने प्रगट केलेला आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताजवळ तिने ही विचारणा केलेली आहे की माझ्या एका मुलाला उजवीकडे आणि एका मुलाला डावीकडे आपल्या राज्यात त्यांना स्थान द्यावं अशी तिने मागणी केलेली आहे. प्रियांनो, ही देखील एक माता, जगात प्रत्येक मातेला असं वाटत असतं आपल्या मुलांचं स्थान जे अतिशय उंच असं असावं, अतिशय मोठ्या ठिकाणी असं असावं, त्यांचं अस्तित्व, त्यांचं स्थान हे मोठ्या उच्च अशा ठिकाणी असावं अशी विचार करणारी ही देखील एक जगत माताच होती. परंतु येशू ख्रिस्तानं त्यांना विचारणा केलेली असताना आपण पाहतो की हा प्याला मी जो पितो तो तुम्हाला पिळेल काय. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं आहे प्याला की आम्ही पिऊ, आम्हाला पिळवेल. परंतु त्यांनी हे क्षणाचाही विचार न करता त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. खरंच हे उत्तर बरोबर आहे का? नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना सांगितलेलं आहे हा प्याला तुम्ही पिऊ शकणार नाही. तर माझ्या उजवीकडे आणि माझ्या डावीकडे बसण्याचा जो विचार आहे, जो अधिकार आहे, तो मी नाही ठरवत, तर माझा स्वर्गीय पिता ठरवतो. अशा प्रकारे ती आई आणि तिचे 2 मुलं त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रश्नाला त्यांना उत्तर मिळाले नाही आणि त्या ठिकाणी ते अपयशी झालेले आहे. त्या ठिकाणी सर्व शिष्यांना देखील हे कळलेलं आहे आणि त्यांना त्यांचा राग आलेला आपण पाहतो. खरंच प्रत्येक मातेला वाटत असतं की आपले अपत्य, आपले मुलं, आपले मुली ह्या महान असाव्या, मोठ्या पदी असाव्या, मोठ्या ठिकाणी सुखरूप अशा असाव्या. आणि त्या मातेनं देखील हा विचार केलेला असावा की येशू ख्रिस्ताजवळ एका ठिकाणी उजवीकडे आणि डावीकडे मुलांना ठेवल्याने, मुलांचं स्थान असल्याने ती किती महान होईल, त्या मुलांचं स्थान किती महान होईल आणि ती मुलं प्रभू येशू देवाच्या सानिध्यात राहतील, त्याच्या अस्तित्वात राहतील
त्याच्या आज्ञेत राहतील आणि त्यांचं कल्याणच होईल, त्यांच्या आत्म्याचं कल्याण होईल, त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि अशा प्रकारे तिने तो विचार येशू ख्रिस्ताकडे प्रगट केलेला आहे. परंतु या ठिकाणी तिला नकार मिळाला आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक माता, 5वी माता आपण पाहणार आहोत, हेरोदिया. हेरोद राजाची पत्नी. ज्यावेळेस योहानाने वारंवार हेरोदाला सांगितलेलं असताना की तू तुझ्या भावाची पत्नी बायको म्हणून ठेवून घेतलेली आहेस, हे चांगले नाही, हे अयोग्य आहे. आणि त्यावेळेस ते त्याला पटलेलं नाही, त्या बाईला, त्या हेरोदियाला देखील पटलेलं नाही. आणि त्या दोघांनी त्या योहानाचा ठार करण्याचा कट वारंवार ते शोधत होते, पाहत होते. हेरोदाच्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा हेरोदियाची मुलगी ही नृत्य करून हेरोदाला तिनं खुश केलेलं आहे. आणि त्यावेळेस हेरोदाला तिला म्हटलेलं आहे की माग तुला काय पाहिजे ते मी देईन. आणि अशा वेळेस त्या मुलीनं तात्काळ आईकडे धाव घेतलेली आहे आणि आईला जाऊन विचारणा केली असताना तिने सांगितलेलं आहे की मी काय मागू. आणि तिने योहानाचं बाप्तिस्मा करणारा योहानाचं शील त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. अशा प्रकारे तिने हा व्यवस्थित असा कट रचलेला आहे. तिने सांगण्याच्या आधीच तिची मागणी पूर्ण झालेली आहे बाबा प्रियांनो. आणि ही अशी हेरोदिया हिने आपल्या कुटुंबाचा, आपल्या स्वतःचा तर केलाच, आपल्या कुटुंबाचा, आपल्या नवऱ्याचा आणि त्या मुलीचा असा सर्वांचाही तिने नाश करवलेला आहे. आणि नरकाग्नीच्या यातना भोगण्यासाठी तिनं सर्वांसाठी हा कट रचलेला आहे. अशी ही हेरोदिया शास्त्रात कुमाता किंवा कुस्त्री अशी संबोधली जाते. अशा अनेक स्त्रिया आहेत, पण सर्वांमध्ये ही सर्वात जास्त अशी एक वाईट असलेली ही माता आपण पाहतो. 6वी माता मदर तेरेसा. ही तेरेसे नावाची जी बाई होती, स्त्री होती, हिनं फार महान कार्य केलेलं आहे. दीन दुबळे, अनाथ, लाचार, रोगी, कुष्ठरोगी अशा सर्वांची तिने सेवा मनोभावे केलेली आहे. तिनं आपल्या हातांनी त्यांच्या जन्म धुतल्यात, त्यांना त्यांची सर्वांगीण काळजी घेतलेली आहे. तिने मोठमोठे आश्रम देखील काढलेले आहेत. आणि तिचं महान असं कार्य तिला, आपण जेव्हा कलकत्ता या ठिकाणी जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला तिचं कार्य हे पाहायला मिळते. हे सर्व पाहत असताना खरंच आपल्या डोळ्यातील पारणे फिरते. 7वी माता म्हणजे मरिया, येशूची आई. आपल्या मुलाचं वधस्तंभावरील मरण, त्याला होत असणारा यातना, दुःख ती उघड्या डोळ्याने पाहत आहे प्रियांनो. ही अशी एक महान अशी माता जगात होऊन गेली आणि ती खरंच अतिशय महान अशी माता होती. येशू ख्रिस्त लहान असताना तिनं त्याला अनेक गोष्टी शिकवलेल्या असतील, त्या गोष्टी त्याने अवलंबिलेल्या असतील आणि तो तिच्या आज्ञेत होता. माता म्हणून तिने माता म्हणून त्यानं तिच्या सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि तो तिच्या धाकात होता, तिच्या आज्ञेत होता. यामुळेच जेव्हा वधस्तंभावर त्याने त्याच्या आईकडे जेव्हा पाहिलेलं आहे तेव्हा त्याला तिचा कळवळा आलेला आहे आणि त्याने योहानाला आपला आवडता शिष्य योहान याला सांगितलेलं आहे की तू आता माझ्यानंतर त्या मातेचा तू सांभाळ कर, ही तुझी आई. आणि तिला सांगितलेलं आहे हा तुझा मुलगा. अशा प्रकारे त्या मुलानं आपल्या आईचं सांभाळण्याचं,
तिचं रक्षण करण्याचं जे कार्य होतं ते वधस्तंभावर असताना देखील त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याने जगाला दाखवून दिलेलं आहे. खरंच केवढी मोठी ही महान गोष्ट आहे. स्वतःला यातना होत असताना, स्वतः मरणप्राय यातना भोगत असताना त्याला आपल्या आईची आठवण त्या ठिकाणी केलेली आहे. त्याने स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून आईसाठी त्याने विचार केलेला आहे. केवढा मोठा हा स्वार्थ त्याग, केवढा मोठा हा महान विचार केला. आजकालच्या जगामध्ये मुलं आपल्या आईची काळजी घेतात का? जर घेत असतील तर अतिउत्तम, परंतु घेण्यासाठी त्यांच्या मनात विचार तरी येतो का आपल्याला? फक्त स्वतः आणि स्वतःसाठी जगावं, मी माझं हे सर्व काही, आणि आई वडील जे आहेत ते फक्त ATM म्हणून ते वापरतात. आपल्या स्वार्थासाठी ते सर्व गोष्टी अगदी इझी असे घेतात. त्यांना ही गोष्ट फार सहजतेने वाटते. आई वडील म्हणजे आम्हाला देवाने दिलेले ATM आहे असं ते समजतात. परंतु हे असं नाही मिळालं. मुलांचं देखील काही कर्तव्य असते आणि आईवडिलांनी किती कष्टातून दिवस काढून त्यांना मोठे केलेलं असतं हे ते विसरलेले असतात. परंतु याचं त्यांनी भान ठेवायला हवं असं मला वाटतं. या मातृदिनाच्या सप्ताहामध्ये असताना प्रत्येक माता आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना, आपल्या कुटुंबासमवेत राहत असताना, आपल्या मुलांसोबत राहत असताना एकमेकांची काळजी घेण्यासाठी आपण शिकत आहोत, अधिक शिकत आहोत. आपण घेतोच नाही एकमेकांची काळजी, पण या दिवसांमध्ये, या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आम्ही अति काळजी घेतो, एकमेकांकडे लक्ष देतो, एकमेकांकडे पाहतो. आम्हाला आमच्या जगराटीच्या या कामकाजामध्ये आम्ही एकमेकांकडे पाहत देखील आहे, दिवस पाहत देखील आहे, परंतु आम्हाला व्यवस्थित एकमेकांकडे पाहता येते. आम्ही एकमेकांची आवड निवड जाणून घेतो. प्रत्येक माता, यावेळेस मला आनंद होतो की प्रत्येक माता आपल्या घरात असताना आपल्या कुटुंबियांच्या समवेत, आपल्या लेकरांसमवेत राहत आहे, आनंदात राहत आहे, सुखात आहे आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाची काळजी घेत आहे. आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना काय पाहिजे, कुठली गोष्ट पाहिजे हे ती जाणून घेत आहे. प्रत्येक माता ही जाणून घेत आहे आणि आवडीनिवडी जाणून घेत असताना कोणाला काय आवडतं त्याचं ती भान ठेवून प्रत्येक माता घरामध्ये चविष्ट अन्न आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणून एकमेकांना आपल्या, विशेष करून आपल्या लेकरांना खाऊ घालत असताना आपण पाहतो आणि त्यावेळेस तिचं मन हे समाधान पावत असणार. कारण या अशा वेळेमध्ये आपण त्यांची शारीरिक काळजी घेतो. त्यांनी घरात राहावं, त्यांनी बाहेर जाऊ नये याच्यासाठी. का? तर त्यांना बाहेरचा रोग, कोरोना आजार होऊ नये, बाहेरचं जंतू संसर्ग होऊ नये आणि त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना निरोगी राहावं, त्यासाठी ती काळजी घेत असते. आणि बाहेर ज्या मिळणाऱ्या गोष्टी त्या सर्व कृत्रिम असतात, परंतु या घरातल्या अतिशय चविष्ट आणि व्यवस्थित स्वच्छतेमध्ये बनवलेल्या अशा त्या पौष्टिक अशा गोष्टी ती बनवत असते प्रत्येक माता. आणि अशा प्रकारे ती सर्वांची शारीरिक काळजी घेत असते. परंतु मी यावेळेस सांगेन की फक्त शारीरिक काळजी न घेता प्रत्येक मातेने यावेळेस ख्रिस्ती माता या नात्याने मी सांगेन की प्रत्येक मुलाची, प्रत्येक लेकराची, प्रत्येक आपल्या मुलाची, आपल्या मुलीची आईनं आध्यात्मिक देखील काळजी घ्यावी असं मला सांगावंसं वाटतंय. भरपूर वेळ आपल्याला हा मिळालेला आहे आणि ह्या वेळेमध्ये आपल्याला कितीतरी अशी सवड मिळते आणि त्यावेळेस आपण उपयोग करत असू तर फार अतिउत्तम. परंतु जर आपण करत नसाल तर माझं एकच सांगणं आहे की आपल्या मुलांची प्रत्येक मातेने यावेळेस आध्यात्मिक काळजी घ्यावी, शारीरिक सोबत आध्यात्मिक देखील काळजी घ्यावी. शारीरिक अन्न जसं माता पुरवते तसंच आध्यात्मिक अन्न देखील तिने पुरवावं आणि त्यासाठी
येशू ख्रिस्त परमेश्वराचा तिने सहाय्य मागावं आणि स्वर्गीय मानना देखील त्यांना द्यावा असं मी सांगू इच्छिते. अशा प्रकारे माता ही सुखी माता आणि ख्रिस्ती माता आपण होऊयात. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही हे कधी संपल, हे कधी लॉकडाऊन संपल याचा असा विचार न करता डोक्याला हात लावून बसू नये, तर आपण या सुसंधीचा आपण उपयोग करून घ्यावा असं माझं सांगणं आहे. मी यावेळेस एक ही जी गोष्ट आहे, या एका महान आईची मी गोष्ट यावेळेस सांगू इच्छिते. एक अपंग असणारी एक माता, आणि ही सत्य घटना आहे प्रियानो. काही दिवसापूर्वी टी व्हीवरती बातम्यांमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. बहुतेक कोणी ऐकलेली कोण असेल, परंतु मी पुन्हा यावेळेस मी हे सांगू इच्छिते. एक आई जी अपंग असते आणि तिचा मुलगा बाहेर दुसऱ्या गावात असतो आणि ती एका गावात असते. त्या मुलाला तिनं एखादं शिक्षण घेण्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी ठेवलेलं असते. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व लेकरं आपापल्या घरी गेलेले असताना हा मुलगा तेथेच आहे आणि त्याचं येणं शक्य झालेलं नाही. आणि ही गोष्ट तो नेहमी त्याच्या आईला फोन करून सांगत असतो की मी इथं आता उपाशी आहे, मला खायला काही नाही आहे, मी खूप हालात आहे आणि मम्मी तू लवकर ये, मला घेऊन जा. परंतु ती अपंग माता, ती घोड्यांच्या सहाय्याने चालणारी माता, ती कशी काय त्या मुलाला घेऊन येईल. आणि तो एका गावात आणि ती एका गावात. तिनं एक युक्ती काढलेली आहे. तिची जी 3 व्हीलर असते, स्कूटर, ती काढते आणि ती थेट 1400 किलोमीटर अंतर ती पेट्रोल भरत गावोगावी ठिकठिकाणी पेट्रोल भरत त्या ठिकाणी पोहोचते आणि त्या मुलाला ती भेटते आणि मुलाला पुन्हा परतीचा प्रवास ती घेते आणि घरी सुखरूपपणे आणते. अशी ही माता हिनं आपल्या अपंगत्वावर मात केलेली आहे पिढ्यांना. खरंच तिने असं विचार देखील केले नाही की मी आता कशी जाऊ, या काळामध्ये मी कशी जाऊ, मला पोलीस पकडतील आणि मी कशी जाऊ, मी तर अपंग आहे. पण तिने कुठलीही युक्ती न विचार करता तिने हा सुविचार तिच्या मनात येताच क्षणी तिने तो अवलंबिलेला आहे आणि तिच्या पोटच्या लेकराला तिने आपल्याजवळ सुखरूपपणे आणलेली आहे. तिला किती मोठा आनंद झालेला असेल, किती मोठी तिने खरंच ती महान माता. यावेळेस मला एका गीतकाराने म्हटलेले काही ओळी मला आठवतात. जेव्हा आपण एका संकटात असतो, ह्या वेळेमध्ये आपण वाटचाल करत असताना आपल्याला खूप वाटतं की आता पुढं काय होणार आणि कसं होणार आणि आपण चिंतापूर असतो. परंतु त्या गीतकाराने इतकं सुंदर शब्द केलेले आहेत की त्याने रचलेले आहेत. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, उन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, उन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. किती हे महान विचार या व्यक्तीला आठवलेले असणार प्रियांनो. आपण आपल्या जे आपल्यावरती संकट आलेले असतात ते आपण तेच बोलून आपण त्याचा विचार न करता आपण असा विचार केला पाहिजे की मेरा खुदा बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. तो सर्वसमर्थ आहे, तो सर्व काही व्यवस्थित करणार आहे. हा विश्वास आम्ही आपल्या हृदयात आपल्या मनात आणला पाहिजे. मी आणखीन एक गोष्ट सांगणार आहे आणि शेवट करणार आहे. एक मुलगी आणि एक आई एका गावात राहत असतात आणि ती माता आपल्या मुलीचा सांभाळ करण्याकरता, त्या मुलीचा प्रतिपाळ करण्याकरता
4 घरची दोन्ही मांडी करते. असं करत करत तिने त्या मुलीला मोठं केलेलं आहे, लहानसं मोठं केलेलं आहे. आणि बाल्यावस्थेत असताना ती मुली मोठी मोठी होते. तिच्या गरजा वाढतात. तिला शिक्षण घेण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी तिला पैशाची गरज लागते. अशा वेळेस ती आणखीन 2 घरची दोन्ही मांडी, आणखीन 2 घरची दोन्ही मांडी असं करत करत ती तिचा उदरनिर्वाह करत असते. असं करत असताना मुलगी मोठी होते. काही वर्षांनी मुलगी उच्च शिक्षणात जाते. त्यानंतर तिला मोठी नोकरी लागते, मोठ्या पदाची नोकरी लागते आणि आई अगदी आनंदात असते. अशा या सुस्थितीमध्ये आल्यावर आईला नेहमी एक विचार मनात येत असतो की मी आपल्या लेकराचा, ती नेहमी म्हणत असते की मम्मी माझा बर्थडे कर. परंतु आई गरीब असल्यामुळे, परिस्थिती नसल्यामुळे ती ते करू शकत नाही. आणि त्यावेळेस तिच्या मनात येतो विचार यावर आपल्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेट करावा. आणि तिच्या मुलीला ती विचार सांगते की विचार करत होते की आपण तुझा बर्थडे करूया. मुलगी एकदम क्षणात आनंदित होती आणि ती आईला सांगते हो ठीक आहे आई आपण करू, माझा बर्थडे करूया. परंतु एक अट आहे. आई म्हणते काय? आपण बर्थडे करू, सगळं काही करू, परंतु तू माझ्या बर्थडेच्या पार्टीमध्ये यायला नाही पाहिजेस. आई आपल्या मुलीचा आनंदामध्ये विघ्न नको म्हणून ती देखील या गोष्टीला तयार होते आणि ठीक आहे बेटा मी येणार नाही तुझ्या पार्टीमध्ये. ठीक आहे. मुलगी तयार होते. मैत्रिणींना बोलवलं जातं, वेगवेगळे पक्वानं बनवले जातात, ऑर्डर केली जाते, डेकोरेशन केलं जातं आणि एका हॉलमध्ये तिच्या हॉलमध्ये बर्थडेचं सेलिब्रेशन केलं जातं. पार्टी जोरात असते, होत असते, सर्व काही होत असतं आणि जे प्रकार आपण पाहतो केक वगैरे सर्व सेलिब्रेशन झालेलं असतं. आणि ते काही वेळाने त्या मुलीला ठसका लागतो. काहीतरी खात असताना ती ठसका लागतो आणि तिला इतका ठसका लागतो की ती बेचैन होती. तिच्या डोळ्यात पाणी येतं, ती घामेघूम होते. अशा वेळेस आई एका छोट्याशा खिडकीतून टेबलावर स्टूल ठेवून त्या स्टूलवरून पाहत असते. कारण तिला त्या ठिकाणी यायची मुभा नसते, तिला परमिशन दिलेली असते मुली. परंतु तिचा हा ठसका पाहून त्या आईचा जीव व्याकुळ होतो आणि ती लगेच तिने पाण्याचा प्याला घेऊन त्या ठिकाणी गेलेली आहे. तिला पाणी पाजलेलं आहे. त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे ठसक्यामुळे. ती हिरवीनिळी झालेली आहे आणि बेचैन अशा अवस्थेमध्ये ती त्या अवस्थेत देखील पाणी पिता देखील तिच्या आईकडं मोठ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. अशा वेळेस आईला डोळ्यात पाणी येतं आणि नंतर इतक्यात त्या मुली तिच्या मैत्रिणी विचारतात कोण गं ही? मुलगी म्हणते ही मोलकरीण. हा मोलकरीण शब्द ऐकताच आईच्या डोळ्यात ढसढसा पाणी येतं आणि ते धावत जाऊन आपल्या खोलीमध्ये जाऊन रडू लागते. पार्टी संपते, मुली आपापल्या घरी जातात, सर्व काही शांत होतं आणि मुलगी पाहते तर आई उसाउशी आई आपल्या रूममध्ये जाऊन रडत असलेली असते. आई मुलगी तिला विचारते आई का ग रडतेस तू? मुलीने विचारलं आई का रडतेस तू? परंतु आई तिला उत्तर देते गप्प बैस आणि ऐक. तेव्हा आई तिला पूर्ण कहाणी सांगते. जेव्हा तू लहान होतीस तेव्हा आपल्या घराला आग लागलेली होती. त्या आगीमध्ये तुझे वडील मरण पावलेले आहेत आणि तू लहान असताना तुला छातीशी कवटाळून मी त्या आगीतून बाहेर आलेली आहे तुझा जीव वाचवण्यासाठी. त्या आगीमध्ये माझा चेहरा होरपळून गेलेला आहे, माझे केस गेलेले जळालेले आहेत आणि तुझ्यापेक्षा कितीतरी 100 पटीने तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने मी सुंदर होते. आणि अशा वेळेस मुलीच्या डोळ्यातून अश्रू गळतात. परंतु जे शब्द उच्चारलेले असतात ते परत येत नसतात. प्रियांनो, या समयी प्रत्येक मातांना आणि प्रत्येक लेकरांना माझं एवढंच सांगणं आहे
की एकमेकांची काळजी घ्या. या लॉकडाऊनमध्ये, या परिस्थितीमध्ये, या दिवसांमध्ये आम्ही एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेलो आहोत आणि एकमेकांची काळजी घेण्यासाठी शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे आपल्याला आपल्या पवित्र शास्त्रातून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. 10 आज्ञांमध्ये जी 5वी आज्ञा आहे, आपल्या आई बाबाचा सन्मान करा. प्रियांनो, आई आणि बाप, आई हा शब्द प्रथम आहे आणि बाप नंतर आहे. पित्यांना मला हे सांगणं माझं उचित ठरणार नाही की बाप हा शब्द नंतर का, परंतु हे आज्ञांमध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या आज्ञा दिलेल्या आहेत आणि ह्या आज्ञा आपण पाळतो. प्रथम आईचा सन्मान करायचा आहे. मुलं हे विसरतात. खरंच माझी कळकळीची विनंती आहे आणि सर्व मुलांनी आपल्या आईचा, आपल्या मातेचा सन्मान करावा, देखरेख करावी, त्या मातेचं सांभाळ करावा आणि प्रभूने शिकवलेल्या त्या आज्ञा आहेत त्यांचं पालन करावं. त्यामुळे आपल्याला स्वर्गप्राप्ती होणार आहे आणि आपण त्या येशू ख्रिस्ताच्या त्या देवाच्या सानिध्यामध्ये राहणार आहोत. हे विसरू नये. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांस या मातृदिनाच्या शुभेच्छा देते आणि प्रत्येक मातेला, प्रत्येक ख्रिस्ती मातेला मी आवाहन करते की आपल्या लेकरांची काळजी घ्या आणि प्रत्येक मुलांना सांगू इच्छिते त्यांनी आपल्या मातेची काळजी घ्या.